आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आपण आता आहोत कोणकर मळ्यामध्ये, जो मळा श्रीगोंदा नगर परिषदेचा अखेतर देतो। आता आपण पाहता तिथं प्रचंड उजेड आहे, चौकट लाईटी लागलेल्या आहेत। असं म्हटलं तर कदाचित अतिशयोक्ती होईल, कारण संध्याकाळी 6:15 वाजता गेलेली लाईट आता 9:30 वाजता येणार आहे। त्या अनुषंगानं इथं जे रहिवासी आहेत त्यांच्या भावना काय आहेत आपण समजून घेणार आहोत। सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव अक्षय गारुडकर आणि आम्ही पुंडेकर माळा येथे राहतो। तुमच्या नेमक्या काय अडचणी आहेत लाईटमुळे? लाईटीमुळे रोज संध्याकाळी 6च्या दरम्यान लाईट जाते आणि 9-9:30 वाजता लाईट येते। तर हा जो टाइम आहे तो स्वयंपाक करणे किंवा लहान मुले त्यांचा अभ्यास करणे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात, तर याच टाइम मध्ये लाईट जाते। तर सगळ्याच गोष्टी म्हणजे विस्कळीत होत आहेत दैनंदिन जीवन। आणि विशेष म्हणजे आम्ही राहतो तर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये शनी चौकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही राहतोय। आणि आपण नगरपालिका श्रीगोंदा तालुक्याच्या ठिकाणी राहत असून जर आपल्याला रोज संध्याकाळी जर असं म्हणजे एखाद्या जंगलातल्या किंवा खेडेगावातल्या असं रहिवासी वस्तीवर जे जीवन असते, तर तसं जीवन इथं आम्ही जगत असल्याचा आम्हाला अनुभवायला भेटतंय। तुमच्या तर मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की जी गावातली लाईट आहे तर ती आम्ही म्हणजे नगरपालिका हद्दीतच राहतो, तर आमची जी टीपी आहे ती गावातल्या लाईटीवर एक तर कनेक्ट करून द्यावी। नाहीतर दुसरी गोष्ट की आम्हाला लाईट आहे ती संध्याकाळची जातीये, तर ते टायमिंग तिचं लोड शेडिंग सगळ्यांनाच कंपल्सरी आहे, तर आम्हाला त्याच्याशी काही एवढं हे नाही। पण तो टायमिंग जो आहे तो एकदम ऑड आहे, तर तो चेंज व्हायलाच पाहिजे। संध्याकाळचा जो लाईट लोड शेडिंगचा जो टायमिंग आहे तो आपल्याला अजिबात मान्य नाही आहे। आता इथं आपल्यावर मावशी आहेत, खरं तर आता त्या वयस्कर आहेत, त्यांची अडचण समजू। मावशी, काय सांगाल, लाईट गेल्यानंतर काय परिस्थिती घरामध्ये? घरात उकडलं गत होतं, दम निघत नाही, मच्छर चावत्यात। परत आमची सुनबाई गरोदर आहे, तिला पण असं जीवजीचा कासावीस झालेलं होतं। मग लाईट पाहिजेत ना आम्हाला। बरं, आम्ही पानपट्टी भरतोय, घरपट्टी भरतोय, लाईट बिल भरतोय, असं नाही ना। सगळं आमच्याकडून कर वसूल करतात, म्हणलं आम्हाला बी लाईट व्यवस्थित पाहिजेत ना। परत असं बाहेर बसावा तर इचुकाट्याची भीती वाटते, परत इकडून ती बिबट्याची भीती आहे आम्हाला, बाहेर पण बसवत नाही। परत आमच्या शेळ्या करडं काही असतं तर मग ते पण लाईट नसल्यावर मग आम्हाला त्याच पण काळजीच घ्यावं लागते ना। मग असं बाहेर बसवत नाही ना आम्हाला बी। तुम्ही स्वयंपाक किती वाजता करता? स्वयंपाक करायचं लाईट येऊन बघून वाटून पर 9 वाजता 10 वाजता स्वयंपाक करायचा लाईट आलीच्या पुढं। मग तिथून पुढे जेवण ते मग सगळं जेवण विस्कळीत होत आहे ना आमचं बी। खरं तर अशाच भावना या एकूण मळ्यातल्या ज्या आहेत आपण इथून पुढे समजून घेणार आहोत। पुण्यनगर माळीच आपण आहोत, बाबा आपल्या बरोबर आहेत। बाबा, काय सांगाल, ही लाईट जाते, लाईट गेल्यामुळे तुमच्या काय अडचण होतात? आता काय मच्छर चावायचं, काय अडचण? जेवणाला 10 वाजायचं लाईट आल्यावर 10ला याची लाईट म्हणलं कसं काय जेवायचं, स्वयंपाक कसं काय करायचं? तुमचं वय आता किती आहे? माझं वय असून 70। मग मला सांगा, ज्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यावेळेस लाईट होती का? लाईट होती ना। हा, मग ग्रामपंचायत बरी की नगरपालिका बरी? काय वाटतं मला? आता नगरपालिके पण काय देत नाही लाईट आपल्याला, स्वतः करायला लागले ना। रस्त्याला गुडघेच करायला खड्डे झाले। मग तुमची आता ही वीज वितरण कंपनी असेल किंवा नगरपालिका असेल, यांच्याकडनं काय मागणी? मागणी आम्हाला लाईट पाहिजे, रस्ता पाहिजे, एवढी मागणी आहे, बाकी काय? तुमचं नाव सांगा। सुनीता संतोष खेतमाईस। काय सांगाल, तुमच्याकडे तर लाईट नाही आहे, लाईट नसल्यामुळे एक महिला म्हणून काय अडचण होतात? लाईट नसल्यामुळे आम्ही रानातून आल्या उशिरा, मग स्वयंपाक कधी करायचा, कधी खायचा, परत मुलांनी अभ्यास कधी करायचा, पोरं 10वी 12वीला येतं, मग सगळंच अडचण येतात ना आम्हाला। पोरं झोपायचे, मग लाईट यायच्या, मग कधी हे करायचं? आम्हाला लाईट पाहिजे गावातली ना। तुम्ही नगरपालिकेच्या हद्दीत राहता म्हणून माहिती का? नगरपालिका, हा माहितीये, नगरपालिकेत राहतो म्हणजे आम्ही घरपट्टी भरतोय, नळपट्टी भरतोय, नगरपालिका म्हणूनच भरतोय ना। पण आम्हाला गावात लाईटच नाही, तरी पण मग आम्हाला व्यवस्थित लाईट जाते, मग आल्यावर कसं स्वयंपाक करायचा? आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बापूसाहेब खेतमाळीस आहेत। बापूराव, काय सांगाल, खरं तुम्ही तर सुशिक्षित आहात, काय मागणी कराल तुम्ही? आम्हाला ना ग्रामीणची लाईट जोडलेली, आम्ही राहतो अर्बन एरियात,
नगरपालिकेचं सर्व सुविधा आहे ना आम्हाला मिळाल्या पाहिजे. रस्त्याचं तर पूर्ण आमची वाट लागलेली आहे. ना नगरसेवक लक्ष द्यायना, ना आमदाराचं लक्ष आहे. ते सौर दिवे आणले, नुसतं त्याचं फाउंडेशन बनवलंय, त्याचा तपास नाही. आज नगरपालिकेचं इलेक्शन होऊन माझ्या हिशोबाने 3-4 महिने होत आले, पण त्याचं बी काय आहे ना. आणि लाईटीने बी आता लोड शेडिंग चालू केलंय. लोड शेडिंग दुपारचं बी ना 1 आठवडा आहे ना दिवसभर लाईट नाही, आणि त्यानंतर परत आहे ना 4ला आल्यानंतर 6:30ला लगेच जाते लाईट. म्हणजे लाईटच नाहीये. मग बिल कशाचं भरायचं? समजा एमएससीबीने बिल दिल्यानंतर आहे ना कोणत्या बेसवर बिल द्यायचं त्यांना ना, आम्ही जे 700-800 रुपये बिल येतंय महिन्याला, ते कशाच्या बेसवर भरायचं द्यायचं त्यांना? खरं तर आता मी आजूबाजूला पाहतोय, माळीनगर असेल, इकडे पाठीमागे 2-3 घर आहेत, तिकडे लाईट आहे आणि मग तुमच्याच भागात लाईट नाही. काय भानगड आहे नेमकी? कारण तिकडल्या नगरसेवकांनी त्यांना अर्बन मधली लाईट जोडून दिलेली. आमच्या नगरसेवकांनी अजून कोणत्याच कामाला हात लावलेला नाही. तुमच्या कोण आहेत नगरसेवक? आमच्या नगरसेवक रंगपोटे आणि राजेंद्र खेडकर ते नगरसेवक आहेत. ते फक्त येऊन गेले एकदा दोनदा, पण निर्णय काहीच नाही. आणि आज निधी आलाय. रोडची तर परिस्थिती भयानक आहे इकडे. याला आता जर पाईपलाईन खांदून गेली, पाऊस जर आला तर रोड पासून, मेन रोड पासून आत येणं सुद्धा मुश्किल होईल. खरं तर आता पांडुरंग पोटे हे सुद्धा सुशिक्षित आहेत, खेळकर सर तर स्वतः प्राचार्य आहेत, मग त्यांचं दुर्लक्ष काय? ते इलेक्शनच्या टायमिंगलाच फक्त बोलत होते नाही का, की ना तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडू असं तसं. आज अंधारात येतं तर कुणीच आहे ना बघायला आम्हाला. दिवसभर बी लाईट नाही, 1 आठवडा दिवसभर सिंगल फेज बी नाही. कारण दिवसा बी खूप ऊन असतं आणि उन्हाने गरम होते खूप. त्यावेळेस बी लाईट नाही, ते लोड शेडिंग आहे. आणि त्यानंतर रात्रीची बी लाईट नाही 9-9:30 पर्यंत. पोरांनी अभ्यास कधी करायचा आणि जेवायचं कधी, ते झोपून जाते ते. हे ना आमदारांनी सुद्धा लक्ष घालून ना ही लोड शेडिंग तालुक्यातली ना, पूर्ण तालुक्यात लोड शेडिंग चालू आहे माझ्या हिशोबाने. खरं तर तुमचं आणि आमदार सुद्धा चांगलं नाही का संबंध आहेत, तुम्ही त्यांच्याशी आतापर्यंत बोललात का? नाही, मी सोशल मीडियावर त्यांना नाही केले, पण आहे ना कसं आपलं म्हणजे वैयक्तिक आपण आमदारांशी नाहीये, पण आपण त्या पक्षात असल्यामुळे ना आपली अपेक्षा आहे की काय होतं, चुकीचा मेसेज आहे ना जनतेत बी जायला लागलाय. लोकांचा रोष वाढत चाललाय. सरकार एक बाजूला काही गोष्टी चांगल्या करते, जर ह्या असं जर आहे ना असुविधा जर होत असेल जनतेच्या, तर आणि एक तर रात्रीचा भीती, रानावनात कसं असतं साप ही ती, अंधारात कसं हे करणार. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे मच्छर बसून देत नाही एका जागेत. नागरिकांनी आपल्या समस्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. आमदारांनी खरं तर लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. त्याचबरोबर नुकतीच निवडणूक झालेली आहे नगरपालिकेची, त्या अनुषंगानं दररोज चक्रा मारणारे नगरसेवक आता अचानकपणे गायब झाले की काय, अशी सुद्धा शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगानं आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील, यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून यांना अर्बनची लाईट कशी जोडली जाईल याची काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही अपेक्षा करतो की नक्कीच हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. त्या अनुषंगानं येत्या 3-4 दिवसामध्येच यांच्या ज्या मागण्या आहेत विजेच्या तात्काळ मान्य होतील हीच अपेक्षा. श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.